नेमिनाथ जैन संस्थेनं वनविभागाची जमीन लाटल्याचा प्रकार समोर आलेला होता। मात्र वनविभागाकडनं शिक्षण संस्थेची चौकशी अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। लोकशाही मराठीनं हा सगळा प्रकार समोर आणलेला होता। चौकशी सुरू होऊन 24 दिवस पूर्ण झालेले आहेत। अहवालाची अद्यापही प्रतीक्षा आहे। नाशिकच्या चांदवडमधल्या या संस्थेचा हा गैरप्रकार समोर आलेला होता। श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य शिक्षण संस्थेनं वनविभागाची जमीन लाटल्याचा प्रकार लोकशाही मराठीनं समोर आणला होता। या प्रकरणी महसूल खात्याचे अतिरिक्त सचिव मिलिंद म्हैसकर यांनी चौकशी समिती नेमली होती। मात्र 24 दिवस उलटले, मात्र अजून सुद्धा वन विभागाकडनं या शिक्षण संस्थेची अत्यंत संथ गतीनं चौकशी सुरू आहे। यामुळे वन विभागाची चौकशी नेमकी केव्हा पूर्ण होणार, अहवाल शासनाला नेमका केव्हा जाणार, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। शिक्षण संस्थेत केवळ अजित सुराणा आणि बेबीलाल संचेती हेच कामकाज पाहतात। मात्र हुकुमशाही पद्धतीनं त्यांचं हे कामकाज सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे या शैक्षणिक संस्थेच्या तक्रारींमध्ये आता वाढ होताना दिसतेय। दुसरीकडे मात्र वनविभागाच्या चौकशी अहवालाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असून लवकरात लवकर ही चौकशी पूर्ण व्हावी अशी इच्छा तक्रारदारांनी व्यक्त केलेली आहे। प्रशासनाच्या कामकाजावर संशय असल्यानं राज्य सरकारनं यात लक्ष घालून ही चौकशी पूर्ण करावी अशी देखील मागणी केली जाते। लोकशाही मराठी सातत्यानं या सगळ्याचा पाठपुरावा करते। संस्थेचे ट्रस्ट आणि प्रबंध समितीचा सर्व कारभार अजित भाऊ सुराणा व बेबीलाल संचेती हे दोघंच करतात। बाकीचे सर्व निकामी आहे। हे दोघंच सर्व कागदपत्राचा काळोखोर करतात। गट क्रमांक 713 हा फॉर्मशील दिलेला आहे, तरी त्यांनी ह्या गटावर लॉ कॉलेजची परमिशन घेतली। लॉ कॉलेज नियमाप्रमाणे 5 एकर जमीन लागते, त्यांच्याकडे जमीन शिल्लक नाही। आता सर्व खोटं नाटक डिपार्टमेंट खोटं नाटक करून डिपार्टमेंटकडून परमिशन घेतात, तरी यांची संपूर्ण चौकशी करावी या म्हणून सर्व बाहेर येईल। आणि या संदर्भात आता नेमकं काय समोर येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपल्या सोबत सध्या तक्रारदार के जैन आहेत फोन लाईनवरनं। जैन साहेब, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आपण तक्रार सातत्याने या संदर्भातली केलेली होती आणि आवाज आपण उठवलेला होता। मात्र अजूनही या नेमिनाथ जैन संस्थेनं जे जमीन लाटल्याचं प्रकरण आहे, चौकशी जी आहे या सगळ्या प्रकाराची, ती अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। अजूनही अहवाल मिळालेला नाही, कारवाई नेमकी काय होणार ते समोर आलेलं नाही। आपली या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया? साहेब, आम्हाला या बाबतीमध्ये एकच म्हणायचं आहे की या 24 दिवसापूर्वी वन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हैसकर साहेबांनी आदेश दिले की 7 दिवसात अहवाल पाठवा। 24 दिवस होऊन त्याचा अहवाल होत नाही। या मागचं गोड बंगाल नक्कीच काहीतरी आहे, कारण की सगळ्यात महत्वाचं इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, बी फार्मसी, डी फार्मसी, डिप्लोमा असे अनेक यांच्या संस्था आहे आणि यांच्याकडे एवढ्या याला जमीन किती आहे, यांच्याकडे जमीन किती आहे आणि यांनी जमीन दाखवलेली किती आहे, कारण की यांचं सगळं गोड बंगाल बाहेर येईल त्याकरता याची चौकशी ही सगळी संत गतीने चालू आहे। सगळ्यात महत्वाचं यांनी शासनाची जमीन लाटलेली आहे, हे समोर का येत नाही? यांना बोलवा ना। यांना लोकशाही चॅनलने जितका आवाज उचललेला आहे, एवढा आवाज उचलून सुद्धा जर यांना आपण तिथे बोलवतात, यांना फोनवर बोला म्हणतात, हे बोलायला तयार का होत नाही साहेब? याच्या मागचं एकच गोड बंगाल आहे, यांनी जमीन लाटलेली आहे। 25 वर्षापासून निवडणूक नाही। जैन साहेब, आपल्या सोबत सध्या अजित सुराणा आहेत, जे या संस्थेचे संचालक आहेत, फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांना या संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। अजितजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। काय नेमकं या सगळ्या मागे गौड बंगाल आहे? तक्रारदार के जैन आरोप करतायत की या सगळ्यामध्ये जमीन लाटल्याचा हा प्रकार आहे। आरोप सातत्यानं होत आहेत, चौकशी सुरू असल्याचं समजतंय वन विभागाकडनं। काय नेमकी आपली या संदर्भातली प्रतिक्रिया आहे? तर नमस्कार, यांनी काहीतरी गैरसमजातून ती तक्रार केलेली आहे। असा कोणताही प्रकार नाही। स्वातंत्र्यपूर्व काळापासून ती जागा संस्थेला मिळालेली आहे आणि 75 वर्षापूर्वी ती जागा मिळालेली आहे। कोणत्याही प्रकारचा गौड बंगाल नाही, कायदेशीररित्याने मिळालेली आहे। चौकशी समिती आलेली, चौकशी समिती पुढे आमचं त्यांना जे काही कागदपत्र पाहिजे ते कागदपत्र दिलेले आहेत आणि असं कोणत्याही प्रकारचं काही झालेलं नाहीये किंवा कोणती शासकीय जमीन आम्ही लाटली वगैरे असं काही झालेलं नाहीये। सर्व नियमानुसार आहे, कुठेही बेकायदेशीर काम नाहीये। काहीतरी चुकीची माहिती यांना कोणीतरी दिली असेल
म्हणून यांनी आरोप केला असेल, पण असं कोणताही प्रकार नाहीये. आम्ही तुमच्या प्रतिनिधीला सुद्धा आले होते, त्यांना सुद्धा ते कागद दिले. असं कोणताही प्रकार नाहीये. सुमारे 75 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आमच्या जन्माच्या अगोदरच्या गोष्टी या सगळ्या. यांच्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे साहेब, यांच्याकडे संस्था किती आहे, यांच्या जमिनीची मोजमाप होऊ द्या ना साहेब. मोजमाप झालं की दूध का दूध आणि पाणी का पाणी हे सगळ्यात समोर येईल. सगळ्यात महत्वाचं, यांनी जमिनी लाटल्यात, यांनी 25 वर्षापासून निवडणूक घेत नाही. हे सगळं इथं एकाधिकारशाही हिटलरशाही चालू आहे. माझा यांचा गैरसमज नाही. हे जे समाजाची म्हणतात, आज समाजाची असेल तर इथं निवडणूक का होत नाही. आणि यांच्या सगळ्यात महत्वाचा जमीन याचा अहवाल अद्यापपर्यंत येत नाही. कलेक्टर म्हणतात 3दा 4दा चौकशी झालेली आहे. चौकशी काय झाली आहे, तो चौकशीचा अहवाल आतापर्यंत का देत नाहीये साहेब. चौकशी कसली नाही की 80 वर्ष 70 वर्ष फक्त यांच्याकडे किती कॉलेजेस आहे, संस्था किती आहे, या जमिनीची मोजमाप एकदा मोजणी होऊन द्या, म्हणजे मग सगळ्यांना समजेल ना साहेब. सत्य परिस्थिती जनतेसमोर येऊन द्या. आपण अजित सुराणाजींकडनं त्याचं उत्तर घेऊया. आपण उत्तर घेऊया. बोला अजितजी, काय म्हणतात ते तुम्ही ऐकलंय. चौकशी करतात आहे, चौकशी अधिकाऱ्यांनी सगळं मोजलं, सगळी माहिती घेतली तरी आमची कोणतीही हरकत नाही. त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर त्यांना समाधानकारक दिलेली आहे, सर्व कागदपत्र दिलेली आहे. कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार, कोणत्याही प्रकारचा गैरकारभार झालेला नाहीये. आणि चौकशी समिती आहे, ते जे करतील त्यांना आमचं नाही म्हणायचं काही कारण नाही ना. त्यांनी मोजली तर त्यांना मोजू देऊ, त्यांनी सांगितलं ते पाहू देऊ. आमचं काही म्हणणंच नाही ना. आमचं तेच म्हणणं आहे का सर्व कायदेशीर चाललेलं आहे, कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर काम झालेलं नाही आणि बेकायदेशीर काम आम्ही करत नाही. साहेब यामध्ये फक्त आता माझं शेवटचं एकच म्हणणं आहे की आम्ही चौकशी समितीमध्ये एक रिटायर्ड डीएफओ आहे, सरकारी आहे आणि तेही जैन समाजाचे आहे. त्यांचं नाव आहे हेमंत छाजेड. हेमंत छाजेड या समितीमध्ये जावं साहेब. उद्या त्यांचा रिपोर्ट येईल ना, तो रिपोर्ट आम्ही मान्य आणि त्या दिवशीपासून आम्ही कुठलीही तक्रार करणार नाही साहेब. की यांच्या जमिनीची मोजमाप, यांच्या खरं काय, दूध का दूध पाणी का पाणी तिथंच व्हायला पाहिजे. आमची म्हणणे तो एक रिटायर्ड डीएफओ, तो काही सुराणा साहेबांचा विषय नाही, पण हे म्हैसकर साहेबांचा विषय की याच्यामध्ये चौकशी समितीमध्ये ते रिटायर्ड डीएफओ जायला पाहिजे किंवा त्यांनी आम्हाला बोलवायला पाहिजे. मी दाखवेल ना साहेब कुठे काय आहे, म्हणजे माझा समज गैरसमज काय आहे. याच्यामध्ये त्यांनी आम्हाला विचारायला तयार नाही आहे. मी हे शासनाला बोलतोय. तर याच्यामध्ये स्पष्टपणे विचारपूस करून आम्हाला बोलवा, आम्ही चौकशीला येतो, आम्ही समोरामोर आम्ही दाखवायला तयार आहोत. बस आमचं एवढंच म्हणणं आहे. बरं, अजित सुराणाजी या संदर्भात काय म्हणणं आहे आपलं. नाही, त्यांचं म्हणणं शासनाला आम्हाला नाहीच येते, त्यामुळे मी त्या संदर्भात बोलणं चुकीचं आहे. एवढंच सांगेल का आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार नाहीये, कोणत्याही प्रकारचा गैरवापर नाहीये. जी जमिनी आहे ती कायदेशीर मार्गाने आलेली आहे. सर्व बांधकाम, सर्व परवानग्या कायदेशीर आहे आणि सर्व नियम. कुठलीही परवानगी यांच्याकडे नाहीये साहेब. परवानगी यांनी एकही परवानगी तुमच्या चॅनलला दाखवाव्या. बांधकामच्या यांनी कुठल्या परवानग्या घेतलेल्या आहे. परवानग्या फक्त या तुमच्या फॉरेस्टच्या जमिनीला परवानगी दिल्लीवरून राष्ट्रपतीच्या परवानग्या पाहिजे. यांच्याकडे कुठल्याही या परवानग्या कलेक्टर देऊ शकत नाही. यांनी हे सगळं मॅनेजमेंट केलेलं आहे. परवानगी महाराष्ट्र सरकारही देऊ शकत नाही, वन खातं देऊ शकत नाही. फक्त परवानगी मिळते जे काही बांधकाम छोटंसं 1 इंच जरी बांधकाम करायचं असेल तर परवानगी माननीय राष्ट्रपती महोदय देतात, कोणीही देत नाही. आणि यांच्याकडे 80 वर्ष 70 वर्ष आहे साहेब. परवानग्या हा जो कायदा आहे तो राष्ट्रपतीच्या हातात आहे. राष्ट्रपतीपेक्षा हे कोणीही मोठे नाही. बरोबर, पण जैन साहेब ते म्हणतायत की सगळ्या चौकशीला ते सामोरं जायला तयार आहेत. आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे की चौकशी संथ गतीनं सुरू आहे आणि अहवाल लवकरात लवकर आला पाहिजे. आपण या सगळ्याबाबत आशा करूया की लवकरात लवकर या संदर्भातला अहवाल, आता 24 दिवस उलटून गेले. शेवटी एक छोटासा विषय आहे, फक्त माझं एकच म्हणणं आहे साहेब, ही जर सामाजिक संस्था इथे 25 वर्षापासून इथे निवडणूक होत नाही. इथं सुराणा साहेब आणि संचिती साहेब दोघेच राहतात, निवडणूक पद्धतीने नाही. हे मात्र आज इथे शेठजी आहे, मालक होऊन बसलेले आहेत. ही यांची संस्था, ही समाजाची संस्था झाली कशी काय साहेब? साहेब सगळंच डाळ काळी नाही साहेब, पूर्ण त्याचं उत्तर घेऊया आपण. त्याचं उत्तर आपण त्यांच्याकडनं घेऊया. अजित सुराणाजी. नाही, आता मी काय बोलणार साहेब. आता विषय जमिनीचा आला, निवडणुकीवरून कुठे चाललंय, याला काय
नाही, पण काय त्यांचे विषय आक्षेप समजलं? आक्षेप बरेच आहेत ना. अहो मला काय म्हणायचं, घटनेच्या बाहेरचं काम निवडणूक करत का नाही घेत ना. नाही, घटनेप्रमाणे सर? आपलं निवडणूक काम का का घेत चालू आहे. घटनेच्या विरुद्ध कोणतेही काम आम्ही करत नाही. जी घटना चॅरिटी कमिशनरने दिलेली आहे त्याच्यानुसार आमचं काम चालू आहे. बर, ठीक आहे, ठीक आहे. आपण आशा करूया या सगळ्यामध्ये या पुढच्या काळात काही ठोस स्वरूपाचं समोर येईल. अजित सुराणाजी आणि के जैनजी, धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.